काही युनिफॉर्म आपला आला 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 होता. परंतु तो आपल्या आपल्यासोबत लागला गेला नाही. तरी पण आपण धाडसाने या निवडणूक निवडली आहे. तर याच्या मागचं आपलं काय हेतू आहे? तर सर्वप्रथम सर्वांना स्नेह जय महाराष्ट्र. मागच्या 7-8 महिन्यांपासून आपण जिथे आता सध्या उभे आहोत, ते सांगली प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी माझ्या कामाची सुरुवात केली. तर मी सांगली प्रभागाचा विकास करण्याच्या अनुषंगाने मी कामाचा सुरुवात केलेली आहे. तर जेव्हा-केव्हा पण आपल्याला विकास करायचा असतो, तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सूक्ष्म अभ्यास असणे अतिशय गरजेचं असतं. आणि तो सूक्ष्म अभ्यास आम्ही केलेला आहे. तर टोटल 29 कॉलनीज आहेत. 29 कॉलनीजमध्ये कुठे काय अडचणी आहेत याचा सगळा पूर्णपणे आढावा आम्ही घेतलेला आहे. रस्ते, नाली, पाणी, पथदिवे, पिण्याचं पाणी असेल, अशा कोणत्याही प्रामुख्याने बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत त्याच्यामध्ये मला बऱ्याच साऱ्या अडचणी दिसल्या. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात सुधारायच्या आहेत. काही प्रमाणात कामे झालेली आहेत, पण अजून बरीच सारी कामे बाकी आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही एक आढावा तयार केलेला आहे. तर तो आमचा अभ्यास झाला. त्याचबरोबर आपण जनतेकडून पण जनतेच्या माध्यमातून घेतलं पाहिजे. या अनुषंगाने आम्ही मिशन सर्वोत्तम सांगली प्रभाग या अभियानाच्या अंतर्गत मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सांगली प्रभागातील जनतेच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन एक प्रश्नावली तयार केली होती. त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून मी त्यांच्याकडून उत्तरं लिहून घेतली, की तुमच्या प्रामुख्याने समस्या काय आहेत आणि अ, कसं असायला पाहिजे किंवा काय विकास असायला पाहिजे, हे आम्ही लिहून घेतलं. आम्ही केलेला अभ्यास आणि त्यांच्याकडून आलेलं, त्यांचं आम्ही एकत्रीकरण केलेलं आहे आणि त्याचा पूर्णपणे रोडमॅप तयार केलेला आहे. जसं की एक प्रभाग आला, की फक्त रस्ते, नाली, पाणी, ड्रेनेज लाईन, पिण्याचं पाणी, पथदिवे ह्या एवढ्याच समस्या नसून त्याच्या व्यतिरिक्त अंगणवाडी असतील, शाळा असतील, हॉस्पिटल असतील, मेडिकल असतील, अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा माझ्या प्रभागात आता सध्या उपलब्ध नाहीयेत. 1997 पासून नांदेड महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून माझा सांगली प्रभाग हा नांदेड महानगरपालिकेमधला समाविष्ट भाग आहे. पण अजूनपर्यंत बऱ्याच साऱ्या अडचणी मला दिसून येतात आणि त्याच अडचणी आपण दूर करून विकासाच्या मार्गाने आपल्याला कसं घेऊन जाता येईल याच्यावरती आम्ही रोडमॅप तयार केलेला आहे. विरोधक म्हणतात की आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये अनुभव कमी आहे हं, आणि त्या परिसरामध्ये ज्या काही समस्या आहेत हं. त्या आपल्याकडून सुटण्याची शक्यता नाही. विरोधक म्हणतात. अच्छा. त्याबद्दल आपलं काय म्हणणं? मला असं वाटतं, की बरोबर आहे. मी कोणत्याही गोष्टींना जेव्हा असं विरोधक माझ्याकडे येऊन असं काही उत्तरं देत असतील, तर मी त्याला पॉझिटिव्ह वेने असं घेईन, की मी कुठेतरी कमी पडत आहे आणि आपण अजून मी ज्याप्रमाणे कामं करत आहेत, त्याच्यामध्ये अजून आपल्याला जोमाने कामं केली पाहिजेत. राजकीयाचा अनुभव जरी मला कमी असला, तरी पण मी राजकारण हे माझ्या लहानपणापासून माझ्या पप्पांच्या मार्गाने